ये दो टीमों ने जगह बनाई है। ये दो ओपनिंग बैटर्स, दोनों भिवंडीकर और दोनों टेमघर, भादवड़ और टेमघर की जोड़ी। करेश मात्रे भादवड़ एंड श्याम चौधरी टेमघर। भादवड़ टेमघर की एकता इसी तरह बनी रहे, यही मैसेज यहां पर देते हुए दोनों बैटर्स करेश मात्रे और श्याम चौधरी, राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन। मुन्ना देसाई 11 के लिए और उनके ही काबिल दोस्त अजय पाटिल, हिटमैन ऑफ बरोड़ी, वो इस वक्त श्लोक आर्या 11 जेएस डोंबिवली की शोभा बढ़ाते हुए। वेलकम ब्रदर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। You are watching Om Sai Sports presents Ratnagiri Champions Trophy 2023 Season 9, powered by नामदार उदय जी सामंत, जो कैबिनेट मिनिस्टर है महाराष्ट्र शासन के। एक अहम पोजीशन पर उदय जी सामंत, इनको आप देख सकते हैं और हमेशा बिजी रहते हैं, लेकिन इस ट्रॉफी के ऊपर उनकी बारीक नजर रहती है क्योंकि ये शो उनके दिल के बहुत करीब है। और साथ ही साथ में मास्टरमाइंड यानी कि स्ट्रांगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन, उपाध्यक्ष आहेत स्वतः। सो मुन्ना देसाई 11, जयदीप भोंडिवले, राजेश सोरटे, श्याम चौधरी, करेश मात्रे, अकबर शेख, श्रवण, आतिश भामरे, अरफ शेख, मयूर दातिलकर, प्रशांत कुरगांवकर और अक्षय। श्लोक आर्या 11 विशाल मात्रे डीजे ब्रावो के नाम से विख्यात है, केतन म्हात्रे बाइक सम्राट, बंटी बद्री के, विशाल शाह द ब्लू आइड बॉय ऑफ न्यू मुंबई क्रिकेट, महेंद्र मागे द बेस्ट फिनिशर ऑफ भिवंडी, सिद्धेश वास्कर, व्हाट अ टैलेंट ही इज, सूरज और पूरी टीम आपको दिखाई गई। साथ में विशाल निगोट, किरण पाटिल, हिमांशु पाटिल और करण घनसोलकर। आखिरी 4 नाम जो है बॉलर्स हैं और पहला ओवर लेकर आ रहे हैं हिमांशु पाटिल, सेकंड हाईएस्ट विकेट टेकर। कल ही भिवंडी प्रीमियर लीग समाप्त हुआ और 17 विकेटें उनके नाम पर रही, 19 विकेटें, करेक्शन 19 विकेट्स फॉर हिम और 20 विकेट राकेश प्रभु ने लिए थे और 71 रन भिवंडी प्रीमियर लीग में उन्होंने कंट्रीब्यूट किए। विकेट कीपर है केतन म्हात्रे एंड हियर वी गो, द प्ले इज ऑन। हाफ ट्रैकर बॉल घुमा दिया इसको और घुमा के सिक्सर, आरसीटी 6, शानदार शॉट। करेश मात्रे, नाम में ही कुछ करने की इच्छा रखने वाला, उसका नाम है करेश और करेश ने अपनी इच्छा जाहिर की। मुन्ना देसाई 11 का धमाकेदार स्टार्ट, लपेट लिया मानो और सीधा भेज दिया था वहां पर नामदार उदय सामंत साहब के कटआउट के बाजू से गुजरती हुई बॉल और 6 रन। ड्रीम स्टार्ट फॉर करेश मात्रे एंड श्याम चौधरी। हिमांशु पाटिल, देखिए पिच बहुत अच्छा है, बाउंस बहुत अच्छा है और इसलिए मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहेंगे। यहां पर एक थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ, ये ऑफ साइड की फील्ड। ऑन साइड पर अगर हम देखते हैं तो यस, एक फाइन लेग है जो डीप है, दायरे के अंदर स्क्वायर लेग फैला हुआ है, मिड विकेट डीप है और एक वाइडिश लॉन्ग ऑन। छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण पर खेली जाने वाली आरसीटी 2023। इस बार फुलर लेंथ की बॉल बल्ले को फूंक मारती हुई, ये वो एंगल है, आपने देखा होगा इस तरह लेफ्टी बॉलर्स को डोमिनेट करते हुए, अ परफेक्ट एंगल ऑफ अ लेफ्टी बॉलर। एक जंप लिया, स्ट्रेट एंड फुल, चैनल से थोड़ा बाहर एंगल और अच्छा कलेक्ट किया वहां पर विकेटों के पीछे केतन म्हात्रे ने। 6 विदाउट लॉस। मुन्ना देसाई 11 इस बार क्रॉस बैटेड शॉट और ये पहला विकेट। सूरज पाटिल ने कैच ले लिया और मुन्ना देसाई 11 को लगने वाला ये पहला झटका। खूबसूरत गेंद थी। करेश मात्रे ने पिछली बार जब 6 लगाया था तो वो मिड विकेट की जानिब था, जो लपेटना आसान है, लेकिन स्ट्रेट शॉट जो उन्होंने खेला, स्लाइटली लीनिंग फॉरवर्ड और ना ऊंचाई तय कर पाए ना दूरी नाप पाए और सूरज पाटिल ने एक बेहतरीन कैच लेते हुए चलता किया वहां पर बैटर करेश मात्रे को। पहला विकेट यहां पर श्लोक आर्या 11 जेएस डोंबिवली के लिए।
इसी को कहते हैं कभी खुशी कभी गम। पहले गेंद पर खुशियां आई और 2 गेंद बाद गम आया। हिमांशु पाटिल पहले बॉल पर 6, दूसरा बॉल डॉट बॉल, तीसरा बॉल विकेट। एक वजह शायद ये भी रही कि अरफ शेख नए बल्लेबाज है। आज से 2 साल पहले हिंदू हृदय सम्राट चषक 8 और 9 अक्टूबर आर्य भास्कर के मैदान पर श्री समर्थ यूथ फाउंडेशन द्वारा आयोजित इस प्रतियोगिता का मैन ऑफ द टूर्नामेंट रहा था अरफ। हाल ही में भिवंडी प्रीमियर लीग में बहुत अच्छा प्रदर्शन रहा उनका और अब आ चुके हैं इस मैदान पर। हिंदुस्तान की जो टॉप 5 टूर्नामेंट्स है उसमें जरूर रत्नागिरी चैंपियनशिप इस नाम का मैं उल्लेख करना चाहूंगा। शहरों में टूर्नामेंट का होना और रत्नागिरी में होना, इसमें एक फर्क है। यहाँ इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करना पड़ता है और जो टीम है ओम साई स्पोर्ट्स की ड्रीम टीम है, शिरडी के साईं बाबा ने आशीर्वाद दे दिया है और श्रद्धा और सबूरी के जरिए ओम साई स्पोर्ट्स कामयाबी के नए परचम लहराती हुई आपके सामने 9वां संस्करण, और 9वें संस्करण में तमाम दर्शकों का स्वागत tenniscricket.in के यूट्यूब चैनल पर। हिमांशु की अगली गेंद पहले ही मन बना दिया था, उल्टा पुल्टा शॉट का, वाइडिश गली में गेंद रोकी गई। अच्छा क्षेत्ररक्षण और स्कोर आगे बढ़ता हुआ 7, 1 विकेट के नुकसान पर। 7 for 1। करिश मात्रे 3 बॉल 6 रन बनाकर आउट हुए। मैच की पहली बॉल पर 6 लगाकर उन्होंने मूड बनाया, लेकिन उसके बाद वाली बॉल डॉट रही। उसके बाद वाली गेंद पर वो कैच आउट किए गए सूरज पाटिल द्वारा और अब 1 रन यहां पर लिया जा चुका है अरफ द्वारा। अब बैटिंग पे आते हुए श्याम चौधरी, टीम घर के टेरिफिक बैटर। लेदर बॉल और टेनिस बॉल, रबर बॉल का बहुत अच्छा तजुर्बा है उनके पास। ये आप इस मैदान को देख सकते हैं जहां पर यह प्रतियोगिता खेली जा रही है। शाम का फुटवर्क नहीं था और बॉल टप्पा खाकर गुडलैंड स्पॉट पर उठी थी। देखिए, हिमांशु पाटिल, श्याम चौधरी दोनों भिवंडीकर है और भिवंडी के कई टूर्नामेंट में आमना सामना कर चुके हैं, इसलिए एक दूसरे की खूबियां और खामियां अच्छी तरह उन्हें पता है। और हिमांशु पाटिल इस पर ही काम करते हुए एक डॉट बॉल। 7 for 1 लास्ट बॉल। धीमे से धकेल दिया गली में, 1 रन पूरा किया श्याम चौधरी ने। सावधानी भरी शुरुआत, 1 ओवर 8 रन 1 विकेट। आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स प्रेजेंट्स रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 9। tenniscricket.in पर इसका सीधा प्रसारण। वी क्रिएट चैंपियंस। इस साल की एक खास बात है कि लीग फॉर्मेट है और मैदान के ऊपर जो आप बैनर्स देख रहे हैं, आंखों को ठंडक पहुंचाने वाला पर्पल कलर, जांबली रंग और पर्पल एंड व्हाइट का कॉम्बो आप देख रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज, आज अगर हम खुली सांस में जी रहे हैं तो वो केवल और केवल महाराज के वजह से। निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुजनांशी आधारू, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज। हम आपको कभी भूल ही नहीं सकते, क्योंकि आप थे, इसीलिए आज हम जिंदा है, आज हम ऑक्सीजन ले रहे, आज हम आजाद हैं। और आपने ही हमें सिखाया, अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। आज भारत जो दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी बनी है, उसके पीछे ऐसे महान हिंदवी स्वराज्य संस्थापक, इनके योगदान को नकारा नहीं जा सकता। ये वो ट्रॉफी है जिसके लिए मुकाबले चल रहे हैं। बहुत ही खूबसूरत ट्रॉफी, और वो एग्जीबिशन मैच की ट्रॉफी आपके सामने रखी गई थी। इस साल आपको पता है कि बेस्ट ऑफ ग्रामीण वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया। मुझे याद है जब आज से 2 साल पहले का जो नुमाइशी मुकाबला, मोर देन 69,000 स्पेक्टेटर्स उन्होंने उस प्रतियोगिता को देखा था। और जिस तरह से व्यूअरशिप बढ़ती जा रही थी, इतनी फास्ट व्यूअरशिप बढ़ रही थी कि जितना तो रिक्शा का मीटर भी घूमता नहीं है, इतना फास्ट। और अभिजीत के शब्द मुझे याद है, 61,000 आता 62,000 झालेत, 64,000, 69,000। मैं वो आवाज अभी भी मेरे कान में गूंज रही है आरसीटी की। और ये खूबसूरत ट्रॉफी आप देख सकते हैं।
क्रिस्टल कट ग्लास, बेस्ट बैटर एंड बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर। वाह, तो नए ओवर की शुरुआत यहां पर। सो वी वेलकम अभिजीत गोड बोले। ओ, think of the devil and devil is here, brother. Oh, what a Colgate smile you have, man. Great job, sir. Welcome and happy new year to you. शुभ वर्ष आप सभी का शांतिमय, सुखमय, प्रगतिमय, क्रिकेटमय, मुनाफामय हो। ओ, क्या टर्न और बाउंस करण घनसोलकर। पिछले साल भी करण घनसोलकर ने बहुत ही लाजवाब गेंदबाजी की थी। पिछले साल का पहला मैच मुझे याद है, रिजवान सुरवे का डाला हुआ वो मेडन ओवर, नो वन कैन फॉरगेट। मतलब रिजवान जिंदगी भर मेरे मन में बैठ गया। चाइनीज खाने के साथ चटनी में शेजवान और क्रिकेट में रिजवान, इसका जवाब नहीं। 8 for 1, करण घनसोलकर बॉलिंग फ्रॉम द फार एंड, और विकेट कीपर के रूप में केतन म्हात्रे स्टंप से बहुत करीब। इस बार घनसोलकर की गेंद में ज्यादा टर्न नहीं था, पढ़ा स्वाइप किया बल्ले को मिड विकेट की जानिब, 1 रन मुकम्मल करते हुए स्कोर 9, 1 विकेट के नुकसान पर। प्रोजेक्टेड स्कोर 38 का नजर आ रहा है, करंट रन रेट 6.75। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन है, 17 जनवरी। बहुत ही खूबसूरत टी शर्ट्स आप देख रहे हैं और उसके ऊपर गोल्डन कलर में टीमों के नाम लिखे गए। आरसीटी का लोगो है, सुपर कलर रिजेंबलिंग आरआर, राजस्थान रॉयल्स एंड आरसीबी। घनसोलकर की हाफ ट्रैकर बॉल थी, बैडमिंटन शॉट खेला, मानो स्मैश कर रहे थे और 1 रन पूरा किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 अंकों में प्रवेश करता हुआ 10, 1 विकेट पर। दीपक पवार जी को आप देख सकते हैं, मैन विद अ विजन। बिल्कुल जमीन पर रहते दीपक पवार, क्योंकि जमीन पर बैठने से गिरने का डर नहीं रहता। बहुत ही सिंपल व्यक्तित्व और एक ऐसी टीम लेकर चल रहे हैं जिसने आज पूरी दुनिया में रत्नागिरी का लोहा मनवाया। स्कोर 10 पर 1। अरफ 2 बॉल 2, श्याम चौधरी 4 बॉल 2, बैटर आउट करिश्मा त्रे। करण की गेंद इस बार थोड़ी तेज आई, अलग अलग गेंद करते हुए करण घनसोलकर। वाकई में पिछले साल भी उनकी गेंदबाजी प्रभावशाली रही थी। नवी मुंबई के खिलाड़ी है, रायगढ़, न्यू मुंबई। न्यू मुंबई इज द सिटी ऑफ फ्लेमिंगो, क्योंकि इतने फ्लेमिंगो आते हैं वहां पर। स्लो बॉल दी, अपर कट लगा दिया, आउटफील्ड फास्ट है, तेज कदम भागती हुई गेंद, अब जाकर उसे रोका है वहां पर थ्रो करते हुए, लेकिन उसके पहले 2 रन मुकम्मल करते हुए श्याम चौधरी। थोड़ा ज्यादा बाउंस था और बाउंस को उपयोग में लिया, लगभग छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद। आसान रहा था उस गेंद को अपर कट लगाने के लिए। और स्कोर 12, 1 विकेट के नुकसान पर। हमारे जो दर्शक अभी अभी tenniscricket.in के इस टेलीकास्ट के साथ जुड़े हैं, उन सभी का हार्दिक स्वागत है। तमाम नाजरीन, आप सभी का हार्दिक स्वागत, सुस्वागतम, अस्सलाम वालेकुम। इस बार बॉलर के सर के ऊपर से जाने का प्रयास और यहां पर विकेट, एक्स्ट्रा बाउंस। एक्शन रिप्ले देखते ही बनेगा। करण घनसोलकर अलग अलग रफ्तार और अलग अलग बॉल का बाउंस, फ्रूट सलाड बॉलिंग जिसको क्रिकेट में कहा जाता है। श्याम चौधरी पुल का शॉट जो है ये मिड विकेट की तरफ या स्क्वायर लेग की तरफ खेला जाता है, लेकिन ये स्ट्रोक खेला था बॉलर के सर के ऊपर से और एक आसान कैच देते हुए श्याम चौधरी। 2 ओवर 12 रन 2 विकेट। सबसे अच्छी बात है श्लोक आर्या 11, जेएस डोंबिवली ने 2 ओवर में 2 विकेट ली। 1 विकेट करण घनसोलकर को, 1 विकेट हिमांशु पाटिल को। दोनों ओपनिंग बैटर्स आउट। अरफ शेख का साथ निभाते हुए अब नए बैटर मयूर दातिलकर
ये नाम बहुत फेमस हुआ प्रहार चषक नौशाद भाई शिकलगार के टूर्नामेंट में, जब डोंबिवली ग्रामीण स्टार, क्या परफॉर्मेंस रहा था उस साल डोंबिवली ग्रामीण स्टार्स का। और 12 रन 2 विकेटों के नुकसान पर 12 for 2। लेफ्टी बॉलर अब एक बार फिर से जुड़ते हुए। दोस्तों आज कमेंट्री में भी हमारे साथ शोभा बढ़ाने जा रहे हैं 8 राज्यों में जिन्होंने समालोचन किया, ऐसे कमेंट्री के लिटिल मास्टर प्रशांत आदवड़े, आईपीएल कमेंटेटर मखमली आवाज कुणाल दाते। इस बार ओवर पिच बॉल दी और ये लगा खूबसूरत 6, आरसीडी 6। अफलातुन, नए ओवर, नया गेंदबाज, लूजनर बॉल और गेंदबाज के साइकोलॉजी पर काम किया अरफ शेख ने। बदलापुर से पहुंचे हैं यहां पर आरसीटी खेलने के लिए। स्कोर 18 पे 2। किरण पाटिल एक उदयीमान खिलाड़ी। इस बार देखिए नो लुक शॉट और जाएगी गेंद सीधा निर्माण के बैनर को लगती हुई। फ्लैट 6, आलीशान 6। क्या खूबसूरत बॉटम एंड का इस्तेमाल किया था और निर्माण के बैनर पर लगी, मानो निर्माण किया एक शॉट का, और बॉल इतनी तेज चली गई जितना तेज डिलीवरी श्री समर्थ रोड लाइंस करती है, और बॉल 6 रन बार। 24 पर 2, 24 for 2। अरफ शेख 4 बॉल 14। अरफ जिसने रखा अपने सर पर बर्फ, वो है अरफ। विपक्ष को उच्चारने नहीं दे रहे एक भी हरफ, वो है बर्फ, यानी कि अरफ। 24 for 2। पहली 2 गेंदों पर 6 आने के बाद अब यह मैच गर्म करते हुए, इस बार भी तगड़ा शॉट है लेकिन क्षेत्ररक्षक मौजूद है इसलिए 1 रन मिलेगा। दूसरा चाहते थे, मना किया वहां पर साथी बल्लेबाज ने। यह बहुत जरूरी है। अरफ शेख ने वो रन रेट ला दिया है जो जरूरी था। 25 पर 2। अरफ 5 बॉल 15 की तूफानी पारी। दूसरी और उनके साथी मयूर दातिलकर अब पहली बॉल फेस करेंगे रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023 की 9वां संस्करण, 9th ईयर। इस बार बहुत ही बढ़िया गेंद, हिटिंग द डेक, अतड़ियों पर आक्रमण किया गया था और अच्छा टेक ऑफ लेती हुई बॉल चली गई महेंद्र मागे के हाथों में। 25 for 2। आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स प्रेजेंट्स रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023 सीजन 9, पावर्ड बाय नामदार उदय जी सामंत, स्ट्रांगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन। इस बार आसमान में खेला जरूर है, रॉकेट की तरह बॉल हवा में रही, निर्जन क्षेत्र में जा नहीं पाएगी। ओ व्हाट अ कैच, किरण पाटिल। तीसरा विकेट। अच्छी बात, स्लो कार्य 11 जेएस डोंबिवली के लिए हर ओवर में 1 विकेट गिरा है। दैट इज व्हाट यू गॉट टू डू, टू रन थ्रू अ साइड, जिसे क्रिकेट में कहा गया है। क्लोज टू द बॉडी तान दिया था, ऐसा लगा निर्जन क्षेत्र में जा रही है, लेकिन क्या खूबसूरत कैच लिया किरण। बॉल को फॉलो करते हुए हमारे कैमरामैन आखिरी वक्त तक देखिए बॉल के मूवमेंट तक को कैप्चर किया जा रहा है, रोटेशंस ऑन द बॉल, एंड व्हाट अ कैच। कॉटन बोल्ट का जो विवेक शेलार के नाम भी रिकॉर्ड है, अपनी गेंदबाजी पर हर बार वो 1 कैच लेते ही है। बिल्कुल किरण देखिए फुल्ली फोकस्ड, गेंदबाज के एक्सप्रेशन को कैप्चर करता हुआ कैमरा और खुशी का इजहार, और बल्लेबाज मैदान के बाहर। 25 for 3। अब नए बैटर है
अकबर, करेक्शन, आउट होकर वापस लौटते हुए मयूर दातिलकर, नए बल्लेबाज श्रवण डोंगरे। इस बार पटकी हुई गेंद थी और वाइड दिया गया अंपायर्स द्वारा, बिल्कुल सही। अब किरण पाटिल भी गर्म हो चुके हैं विकेट मिलने के बाद। यस, मैं कर सकता हूं। पहली 2 गेंदों पर 2 6 आए, उसके बाद जो वापसी की है काबिल तारीफ। प्रोजेक्टेड स्कोर 54 का नजर आ रहा है। 26 फॉर 3। फैजल मुल्ला मैच का मजा लेते हुए, बारीक नजरें सनग्लासेस में से देखते हुए। इस बार एक और 72 बॉल, स्टंप टू स्टंप गेंदबाजी कारगर साबित होती हुई। ओवर समाप्त होता हुआ तीसरा। 3 overs 26 फॉर 3। 3 ओवर में 3 विकेट गिरे, तीनों गेंदबाजों को विकेट मिला। श्रवण डोंगरे 0, अरफ शेख 5 बॉल 15। आउट होने वाले बैटर अगर हम रुक करते हैं तो अभी भी महबूब दातिलकर आउट हुए। उसके पहले शाम चौधरी, उसके पहले हरीश मात्रे। अगला मुकाबला रहेगा स्मार्टनेट रायगढ़ और बाकी आपको हमारी होम साइज स्पोर्ट्स की टेक्निकल टीम से रब्ता करना है और 2 इनिंग्स के बीच में ये टॉस को अंजाम दिया जाएगा। स्मार्टनेट इंटरनेट एंड कंप्यूटर सर्विसेज, शहबाज चिपलूनकर। देखिए, आज के जमाने में 2 चीजों में स्मार्ट होना जरूरी है। एक तो स्मार्ट पर्सनालिटी आपके कपड़ों के जरिए, और स्मार्ट नेट, क्योंकि मोबाइल में अच्छा नेटवर्क और अच्छा इंटरनेट रहेगा तो लाइफ आसान है। 26 फॉर 3। हिमांशु पाटिल के छोर को बदला गया है। दूर वाले छोर से आते हुए हिमांशु पाटिल, 1 ओवर 8 रन 1 विकेट, और पावर प्ले का ओवर किया था, इस बात को भूलना नहीं होगा। पहली बॉल पर 6 आया था, उसके बावजूद केवल बाकी की 5 गेंदों में 2 रन दिए हिमांशु ने। प्रोजेक्टेड स्कोर 52 का नजर आ रहा है। 52 इज द प्रोजेक्टेड स्कोर। मुन्ना देसाई 11 बैटिंग फर्स्ट। पहले ही उल्टा पुल्टा शॉट का मन बना लिया था। निर्जन क्षेत्र में जाती हुई गेंद, और ओह, दैट्स अ हॉट शॉट। रिवर्स पुल was beautiful। जब हम लोग यहां पर आ रहे थे कुणाल, अपने बाजू से एक ट्रक गुजरा, ट्रक के पीछे लिखा था चलती है गाड़ी उड़ती है धूल, और अरफ शेख ने किया गेंद को रिवर्स पुल। 32 पर 3, मुन्ना देसाई 11। हर ओवर में चौका छक्का भी आ रहा है, हर ओवर में विकेट भी आ रहा है। दोनों टीमें आक्रामक क्रिकेट खेलने पर उतर आई है। एग्रेशन इज द मंत्र ऑफ सक्सेस। इस बार अपिश खेला, कैच आउट का खतरा, आसान कैच छूट गया, और वहां पर कैच तो छूटा, 2 रन भी बटोर लिए गए। विशाल स्वयं थे वहां पर थोड़ा सा अपने आप से मायूस। बहुत अच्छी गेंद थी, काटा बदलती हुई, उस पर थोड़ा सा मानो बल्ले से टिचकी देने का प्रयास था, और एक आसान कैच दायरे के अंदर होते होते रह गया। जीवन दान मिला अरफ को। स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर 3। अरफ बच गए, और अरफ बचे हैं तो उसके पीछे वाकई में ऊपर वाले की मर्जी है, ऐसा मानना पड़ेगा। 34 फॉर 3। इस बार फिर से वही रिवर्स पुल, लेकिन इस बार आउट होने का खतरा है, और अरफ ने खुद अपना विकेट तोहफे में दे दिया। सिद्धेश भास्कर ने कैच ले लिया। देखिए, पहली बार जब वो स्ट्रोक को खेला वो एक अच्छी नुमाइश थी, लेकिन उसको दूसरी बार खेलना ये हिमांशु पाटिल है, अच्छी तरह जानता है।
श्लोक आर्या 11 जेएस डोंबिवली को मैं वाकई में गेंदबाजी में 10 में से 10 मार्क देना चाहूंगा। भले रन जा रहे हैं, हर ओवर में चौका छक्का आएगा, हर ओवर में एक विकेट भी लेंगे। 6 ओवर की अगर 6 विकेट आ गए मतलब आपने चोटी के बल्लेबाजों को आउट कर दिया। हिमांशु पाटिल 16 रन देकर 2 विकेटें ले चुके हैं। नए बैटर है अब अकबर। अरफ ने एक अच्छी पारी खेली, 8 गेंदों में 23 रन बनाकर आउट हुए अरफ। मनोरंजन भरी पारियां। और अब नए बैटर है अकबर शेख, पावरफुल स्ट्राइकर ऑफ पायनियर। और यहां पर देखिए उनको भी फंसा दिया, बिल्कुल भिवंडी टू भिवंडी। और यहां पर एक आसान कैच दे बैठे अकबर, बॉल के बाउंस को पढ़ नहीं पाए। और हिमांशु अब हैट्रिक पर आ चुके हैं। देसाई 11, इनको पहले बल्लेबाजी के लिए न्योता दिया गया है। आज यहां पर श्लोक आर्या 11 जेएस डोंबिवली द्वारा। जेएस स्टैंड्स फॉर जागृति स्पोर्ट्स। गेंदबाजी में आते हुए किरण पाटिल। देखिए एक चीज और मैं बताना चाहूंगा, भिवंडी और रायगढ़ इसका एक कंस्ट्रक्टिव क्रिकेट का ढांचा है। एक गांव एक गढ़, 40+, ओपन क्रिकेट, सिटी क्रिकेट, इसके अलावा आइकॉन क्रिकेट। और आज ये वजह है, मतलब पूरा हिंदुस्तान अच्छा टेनिस क्रिकेट खेल रहा है, इसमें कोई शक की बात नहीं है। लेकिन जो ज़्यादा प्लेयर इस वक्त उभर कर आ रहे हैं वो ये 2 जगहों से हमें देखने मिल रहे हैं। 36 पर 5। ओ क्या गेंद थी, बिल्कुल अनिश्चितता के गलियारे में टप्पा खाकर बल्ले को जागते रहो का आदेश देती हुई विकेट कीपर के हाथों में कैद हुई। महेंद्र मागे, यस्टेंचब मागे, आहेत महेंद्र मागे। 36 for 5। ओमसाई वाशेरे उनकी होम टीम है और वाशेरे गांव में आज भी उनकी बल्लेबाजी के किस्से चर्चा में रहते हैं। इस बार पंच अच्छा लगाया, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा मिलना संभव नहीं होगा क्योंकि अब देखिए फील्डिंग में भी अच्छा काम रहा है। भले 1 आध 2 कैच छूटे हैं, वो 2 कैच लिए जाते तो यस इस वक्त 5 की जगह 7 विकेटें हो सकती थी। लेकिन 37 for 5। राजेश सोटे 1 बॉल 1, श्रवण डोंगरे 4 बॉल 2। आप देख रहे हैं ओमसाई स्पोर्ट्स प्रेजेंट्स रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023, 9वां साल, बेमिसाल 9th ईयर। नो बॉल और शानदार कवर ड्राइव। अब जाकर चौके को रोका गया लेकिन नो बॉल आया, खुशियां लाया, 2 रन भी लाया
और फ्री हिट भी लाया। This tournament is powered by Namdar Udayji Samant, Cabinet Minister, Government of Maharashtra, strongly supported by Kiran Bhaiya Samant, उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन। नव का बहुत महत्व है हिंदुस्तान में, नव दुर्गा, नव रत्न, नव ग्रह, और ये 9वां साल है। नव पल्लवित करने वाला क्रिकेट, स्टंप्स के करीब आकर जड़ में की गई परफेक्ट यॉर्कर थी और बल्ले को सतह से सटा कर रखा था। 1 रन जरूर पूरा करते हुए वहां पर बैटर राजेश सोटे 41 for 5 रनों का थोड़ा स्ट्रगल चलता हुआ। हालांकि पिच मेरे ख्याल से सूख चुका है, कोई नमी नहीं है। इट इज ऑल अबाउट अप्लाइंग योरसेल्फ। क्रिकेट में कहा जाता है आप किस तरह अपने आप को अप्लाई करते हैं, उसके ऊपर फाइनल स्कोर डिपेंड करेगा। इस बार सबमरीन बॉल बैटर और विकेट कीपर दोनों को चकमा देती हुई, हालांकि उस पर भी 1 रन जरूर पूरा किया गया है और शायद बल्ले का अंदरूनी सिरा रहा था, सो दैट वाज लकी एस्केप। 42 for 5 राजेश सोटे 3 बॉल 4, श्रवण डोंगरे 5 बॉल 3। किरण पाटिल अपना दूसरा और पारी का 5वां ओवर अंजाम करते हुए, 2 ओवर हिमांशु पाटिल ने किए, 1 ओवर करण घनसोलकर। स्ट्रेट ड्राइव, लेकिन वहां पर उतना ही उम्दा क्षेत्र रक्षण। साइड आर्म थ्रो पहुंचता हुआ विकेट कीपर तक। स्कोर अब आगे बढ़ता हुआ, मुन्ना देसाई 11 43 for 5। जयदीप बोंडीवले और विशाल मात्रे से जब कुणाल दाते ने बात की तो उनका यही कहना था 50 और 60 के बीच ये जद्दोजहद रहेगी और वही यहां पर देखने को मिलेगी, ऐसा लग रहा है। इस बार उठा दिया है और ये उड़न खटोला श्रवण डोंगरे एवढा मोठा मारला डोंगरावरती, जणू काय मराठी में अगर कहा जाए इस तरह का डोंगरे का डोंगर 6, और बहुत बढ़िया से बल्ले को स्वाइप करते हुए स्कोर 49 for 5 आफ्टर 5, 9.80। भागीदारी 9 गेंदों में 15 रनों की। tenniscricket.in पर इसका सीधा प्रसारण। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी सुपर लीग ये नाम दिया गया है। क्या बढ़िया बल्लेबाजी इस वक्त मुन्ना देसाई 11 के श्रवण डोंगरे द्वारा हमने देखा। पहले अरफ शेख ने अच्छी बल्लेबाजी की। भापकर 11 नॉट 7 बारामती और स्मार्ट नेट रायगढ़। आइए, टॉस के लिए आपको टेक्निकल कमेटी से राब्ता करने के बाद हाजिर होना है। महेंद्र मागे को दिखाया जा रहा है, देखिए उनके चेहरे की इमोशंस को, अपने होंठ को, निचले होंठ को दांतों तले दबाकर इमोशन को कैप्चर किया गया। ये अलग अलग मूड होते हैं, हैप्पी, कंफ्यूज्ड, सैड, रिलैक्स्ड, एंजाइटी, एंग्शियस, एक्साइटेड। ये मूड्स है जो कैमरामैन को कैप्चर करने होते हैं। इटाली में उन्हें पापाराजी कहा गया है, जो सेलिब्रिटीज के पीछे भी जाके उन्हें कवर करते हैं। 49 for 5 बहुत हाई डेफिनेशन कैमरास वाला टेलीकास्ट। विशाल निगोट आखिरी ओवर करेंगे 49 for 5। राजेश सोटे ये स्कोर को 60 तक टच कराना जरूर चाहेंगे। दैट शुड बी अ गुड फाइटिंग स्कोर। विशाल निगोट, और इस बार हाफ ट्रैकर बॉल पुल कर दिया इन द आर्क, आउट ऑफ द पार्क। 6 रन। क्या बात है, व्हाट अ शॉट। अल्ट्राटेक सीमेंट लिमिटेड के बैनर के ऊपर से इंजीनियर्स चॉइस अल्ट्राटेक सीमेंट लिमिटेड, क्रिकेटर्स चॉइस रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2023। 55 पे 5। राजेश सोरटे का सोरटेक्स शॉट था। मध्य प्रदेश सीहोर के, एमपी के जो सोरटेक्स गेहूं और चावल आते हैं, वैसा कड़क टिकाऊ शॉट। 55 for 5। मुन्ना देसाई 11।
इस बार भी उठा दिया है, रॉकेट हिट है, बॉल जाएगी मैदान के बाहर, डेफिनेटली जा चुकी है यहां पर, बिल्कुल समृद्धि के बैनर को टच करता हुआ समृद्ध 6। जबरदस्त पारी खेलते हुए यहां पर हैंड आई कोऑर्डिनेशन देखिए, और जिस तरह से बहती हुई हवा, झंडे बता रहे हैं हवा बह रही है, और इस वक्त हवा चल रही है, और हवा चल रही है हिंदुस्तान में रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी की। लहराते हुए झंडे, बैनरमय वातावरण, छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण, और 61 पर 5 एक भव्य स्कोर की तरफ अब मुन्ना देसाई 11 आगे बढ़ने जा रही है। निगोट की ये गेंद एंगल बनाकर नीचे रही। एक और चीज आज हमने गौर की, जागृति अदर श्लोक आर्या 11 जेएस डोंबिवली ने 3 लेफ्टी बॉलर का इस्तेमाल किया है। बहुत रेयरली 4 में 3 बॉलर लेफ्टी रहते हैं। करण घनसोलकर एकमात्र राइटी बॉलर रहे। इस बार पंच लगा दिया ऑन द राइज, चाबुक शॉट, और बिल्कुल कोहिनूर वैली के बैनर के ऊपर से लगने वाला ये कोहिनूर 6। क्या बात है, हमारे डीजे भी आज मूड में आ चुके हैं। डीजे को यही सोचना चाहिए कि मैं गोवा के किसी रिसोर्ट में बजा रहा हूं। डीजे अकील, डीजे सुकेतु, डीजे नशा, बिल्कुल उस तरह का। 67 for 5। इस बार ग्राउंड शॉट लगाते हुए राजेश सोटे बताते हुए मेरे पास ग्राउंड शॉट भी है। वाइडिश लॉन्ग ऑन पर जाती हुई गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ 68। ये ओवर सबसे खर्चीला रहा है जिसमें 19 रन आए। राइज टू दी ओकेजन, स्लॉग ओवर में रन बना दिए बिल्कुल। 68 for 5, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग्स। रूबी कट नीचे से लगी और शॉर्ट फाइन लेग पर यहां पर रन बनाने का प्रयास है। रनआउट का खतरा, डायरेक्ट हिट। अब देखे दोनों तरफ बाजी बिगड़ी। देने वाला जब भी देता पूरा चप्पर फाड़ के देता, लेने वाला जब भी लेता ही गया। लेकिन आखिरकार ये विकेट भले ही गिरा, वो 6वां। देखिए श्लोक आर्या 11 ने 6 ओवर के 6 विकेट जरूर लिए, लेकिन उसके लिए जो कीमत चुकानी पड़ी वो बहुत ज्यादा थी। आइए चलते हैं टॉस सेरेमनी के लिए, जहां पर हमारे डीजे आपसे प्रार्थना है थोड़ा म्यूजिक भी हो जाए। फाइनल स्कोर इज 70 for 6, 71 मैजिक नंबर। तो टॉस की तरफ आगे तवज्जो करेंगे, लेकिन जब दूसरी पारी की शुरुआत होगी आपके सामने उपस्थित होंगे मराठी भाषा की बहुत ही वैभवशाली कमेंट्री के जरिए आईपीएल और T20 वर्ल्ड कप में जिन्होंने अपनी आवाज का जादू बिखेरा, ऐसे हमारे कमेंट्री के कलंदर कुणाल दाते आपसे राब्ता करेंगे, आपके सामने स्कोर कार्ड लेकर हाजिर होंगे। शुक्रिया। थँक्यू हरेश पंड्या सर, तुमचे फॅन इथे आलेले आहेत दुबईवरनं खास तुम्हाला बक्षीस द्यायला। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 डे 2। दोन्ही टीम्स तयार असतील तर टॉस साठी आम्ही पण तयार आहोत।
दोन्ही टीम लक्षात घ्या, 72 धावांचं लक्ष आहे, 72 टू विन. विशाल मात्रे कॅप्टन, 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. 72, 68 रन होते, शेवटच्या बॉलला 3 रन आलेत, 71 रन झालेत आणि 72 रन करायचे आहेत. चला मॅचकडे वळूया. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 9 तुम्ही अनुभवताय. पावर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, उपाध्यक्ष आहेत MCA चे, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि जो आवाज तुम्ही नेहमीच ऐकता ते सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. अभिजित गोडबोले, अतिशय चांगले सूत्रसंचालक, निवेदक आणि भरपूर मोठमोठे शो ते करतात, अनेक सुप्रसिद्ध गायकांचे. आणि सध्या ते आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. थोड्याच वेळात टॉस होणार आहे नेक्स्ट मॅचचा, त्याची तयारी ते करतात. त्यांच्या आवाजाची जादू गेले कित्येक वर्ष रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ते उधळतात. आणि ज्या वेळेला ये बात हा आवाज आला की वाटतं की अभिजित गोडबोले सर भरपूर फॅन आहेत त्या एका शब्दाचे. कारण खास करून गौरव सावंत, देवगडमध्ये ज्यावेळेला आम्ही 5 रात्रीमध्ये क्रिकेटची स्पर्धा कव्हर करत होतो, गौरव सावंतने मला सांगितलं की ते जे बोलतात ना ये बात, मला त्यांना भेटायचं, त्यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे. म्हणजे काय तर तुमच्या एका शब्दाची जादू एवढ्या मोठ्या लोकांच्या मनावर राज्य करू शकते. आणि आता 2 ओपनर मैदानामध्ये जातात, अगदी इंटरनॅशनल टेलिकास्ट. एका बाजूला बाईक सम्राट महाराष्ट्रातला एक नामांकित खेळाडू केतन मात्रे सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय, आणि बंटी बद्रिके ही सलामीची जोडी मैदानामध्ये. 2 खेळाडू सध्या खेळण्यासाठी सज्ज होत आहेत, दोन्ही मातब्बर प्लेयर. त्याचबरोबर नेरुळ गावावरून खास आमचे मित्र विनय ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. विनयजी ठाकूर, आपलं सहर्ष स्वागत. आणि दरवर्षी नवी मुंबईचा भरपूर मोठा मित्र परिवार या स्पर्धेला भेट देत असतो. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या सर्व नवी मुंबईच्या आमच्या मित्रांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. हा स्टम विजन कॅम्प तुमच्या समोर, जिथून बॅटर गार्ड घेतोय. आणि हे सर्व दृश्य फक्त रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. जो कॅम्प सध्या आपल्या स्क्रीनवर आहे, ज्या कॅम्प मधून हे दृश्य टिपली गेलेले आहेत. स्टंप मध्ये देखील कॅमेरा आहे या स्पर्धेमध्ये, आणि खासियत आहे या स्पर्धेची, अनेक चांगल्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर केला जातो. IPL मध्ये जे कॅमेरे वापरले जातात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते देखील आणलेत. पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक जातोय. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. केतन मात्रेच्या बॅट मधून पहिली सिंगल आली आहे. 23 बाईक या खेळाडूने जिंकलेल्या आहेत त्याच्या कारकिर्दीमध्ये. मग ते उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीराचे असोत, अशा 23 बाईक मिळवलेला खेळाडू या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळतोय. 4 4 व्हीलर आहेत त्याच्या ताफ्यामध्ये. हे सर्व त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून मिळवलंय. असा केतन मात्रे मैदानामध्ये खेळतो. आणि त्याच्या बरोबरीने बंटी बद्रिके, मॅन फ्रॉम लोदिवली, स्ट्रायकिंग एंडला. राजेश सोरटेचा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल पकडलाय. फलंदाज बंटी बद्रिके, गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का बसतोय श्लोक आर्या 11 ला.
राजेश सोरटे याच्यासाठी जाणला जातो, चांगले लेग कट टाकतो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल जास्त हवेत गेला आणि चांगला झेल प्रशांतने तिथे पकडलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने, अगदी छातीच्या लेवलला हा झेल पकडत असताना स्कोर बोर्डवर 1 रन आहे, 1 फलंदाज बाद. बंटी बद्रिके गोल्डन डकचा शिकार. राजेश सोरटे एक मातब्बर खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये, या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मालिकेवरची बाईक त्याने देखील जिंकलेली आहे. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता, वी क्रिएट चॅम्पियन ही जी टॅगलाईन आहे या स्पर्धेची, ती याच खेळाडूंनी सार्थ ठरवली आहे. यश पवार यांनी ही टॅगलाईन आणली यावर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि ती टॅगलाईन ते सातत्याने चर्चेमध्ये असेल आजच्या दिवसाच्या खेळाच्या दरम्यान. विशाल शाह नवीन बॅटर मैदानामध्ये, जो घनसोली नवी मुंबईचा खेळाडू आहे. मागील वर्षी TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली, मालिकेवरची बाईक जिंकली, तिथून चांगला नाव रूपाला आलाय. ऑन दी अप चांगला फटका ते सजवलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार. फटका खूप चांगला इथे सजवलाय, जसा बॉल पडला अगदी समोर. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, बरोबर एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं, गॅप होती मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये, त्याचा फायदा इथे उचलत असताना धावा मिळवल्या. 4 चौकार येतोय, 4 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 आणि ते सांगतोय फलंदाज विशाल, नाही चालणार आज रणबंदी. चांगला फटका गॅप मधून, हा चौकार. शॉर्ट बॉल होता, हाफ आर्म जॅप इथे करत असताना ऑन साइडला दिशा दिली आहे, सिंगल प्राप्त केली. सिंगलने स्ट्राइक रोटेट करत असताना ही खासियत आहे या खेळाडूची, सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेशन तो नेहमीच करतो आणि त्याचबरोबर त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतात. आता स्ट्रायकिंग एंडला आलाय केतन मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामना नक्की झुकू शकतो. श्लोक आर्याच्या दिशेने बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय, गलीमधून बॉलला काढले, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येतोय चौकार. थँक्यू डीजे. भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. लेट कट पहा, किती लेट पण थेट केलाय. सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने गलीमधून काढला. कोण बघतोय? हेड इज द कॉल अँड इट्स हेड. फिल्डिंग करतील ना. भापकर बारामती, दे हॅव वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट फॉर नेक्स्ट मॅच. ही अपडेट देतोय टेक्निकल टीमला, कुणाला ते तुम्हाला सुद्धा. भापकर, they have won the toss, they have decided to field first. Over to you कुणाल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 दिवस दुसरा आजचा. 10 मॅचेस तब्बल आपण कव्हर करणार आहोत आणि आज सुद्धा अतिशय रोमांचक आणि खूप चांगल्या मॅचेस होतील. काहीसा अनपेक्षित आज दुसऱ्या दिवसाचं सत्र, कारण नंबर ऑफ टीम जास्त असल्यामुळे आज 12:30-1 वाजताच आपलं शेड्यूल सुरू झालं. त्यामुळे जे क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमी यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत त्यांना खूप खूप नमस्कार. व्हेरी गुड आफ्टरनून फ्रॉम इंडिया. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पटकन यूट्यूबवरती जा, त्याच्यानंतर tenniscricket.in ला लॉग इन व्हा आणि हे सगळे सामने तुम्ही लाईव्ह बघा, दुपारी साधारण 1 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत. ओव्हर टू यू कुणाल. तर हे होते अभिजित गोडबोले, अगदी गोड त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. टॉस झाला नेक्स्ट मॅचचा, स्मार्टनेट रायगड विरुद्ध भापकर नॉट 7 बारामती या दोन टीमच्या दरम्यान. टॉस जिंकलाय भापकर नॉट 7 बारामती या टीमच्या कॅप्टनने. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. मॅच नंबर 2 अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर. 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. फर्स्ट ओव्हर 11 रन आलेत, 1 फलंदाज बाद. नेल्सन आकडा तुमच्या स्क्रीनवर. डेव्हिड शेपर्ड अगदी एक पाय उंचावत डान्स करायचे ज्यावेळेला 111 1 फलंदाज बाद असायचा. नेल्सन आकडा त्यांच्या स्क्रीनवर यायचा, त्यांच्या समोर यायचा. आणि आता अगदी तशीच धावसंख्या
ओव्हर पिच बॉल उडवलाय, बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने अगदी खोदून काढलाय हेलिकॉप्टर, बॉल सीमा पार. केतन मात्रेच्या बॅटमधून षटकार. काय हेलिकॉप्टर स्ट्रोक होता, बरोबर बॅटच्या मधोमध. बॅटचा स्विंग पहा, बॅट फिरल्यानंतर ज्या वेळेला बॅट तुमची पाठीच्या मागे जाते त्यावेळेला स्पष्ट दिसतं तुमच्याकडे असलेली क्षमता, तुम्ही वापरलेली ताकद. बॅटचा स्विंग, षटकार. फुल टॉस स्वीप केला, पॅडल स्वीप करत असताना बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील 4, येतोय चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगला स्वाईप केला बॅटला. 4 धावा मिळालेल्या आहेत, चौकार मिळतोय. टीमची धावसंख्या 21. पहिल्या ओव्हरमध्ये रन होते 11. एकाएकी गिअर बदललेत. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच, बॉल चाललाय शॉर्ट कव्हरला. याला म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गोलंदाजाला सन्मान देखील देत असताना दिसलाय. म्हणूनच हा खेळाडू सम्राट आहे क्रिकेटचा, बाईक सम्राट त्याला म्हटलं जातं. 4 4 व्हीलर या खेळाडूने जिंकलेले आहेत. वाकळणगावचं नाव सध्या चर्चेमध्ये ठेवलंय या खेळाडूने, आणि हेच यश आहे त्याच्या कार्याची. ही पावती आहे ज्या पद्धतीने तो खेळलाय अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये. यावेळेला टर्न होतोय, बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल शहाचा. नुकतीच आपण पाहिलं राखी दिदी यांची एक मोठी स्पर्धा झाली घाटकोपरमध्ये, नाईट स्पर्धा. तिथे देखील 44 धावांची जी खेळी केली होती केतनची ती स्मरणात राहिली. परंतु इथे एक्सप्रेशन काय होते विशाल शहाचे. बॉल बीट झाला. जयदीप भोंडिवले, फुलर लेनचा बॉल होता. खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना शॉर्ट कव्हरच्या दिशेने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. रन मिळताना दिसते 1 रन इथे प्राप्त केली जाईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23. 25 बॉल आणि 49 रनची आवश्यकता. मॅच ऑन. केतन मात्रे की फॅक्टर या मॅचचा. चॉप करत असताना बॉलला पॉइंट आहे, परंतु तिथे झेल पकडलाय. मी चर्चाच करत होतो केतन मात्रे की विकेट असेल की फॅक्टर असेल, त्याचा अडसर दूर केलाय, मोठा काटा काढलाय. जयदीप भोंडिवलीने फलंदाज. केतन आउट. काय झेल पकडलाय. केतन मात्रे परतलाय निराश, हताश. परंतु इथे जयदीप भोंडिवलेचं पुनरागमन, कमबॅक केलं. पहिल्या 2 बॉलवर 10 रन. वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्याला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंटला राजेश सोरटे. पहिल्या प्रयत्नात अपयश आणि त्याच्यानंतर झेल टिपल्यानंतर हे सेलिब्रेशन पहा. हीच तर खासियत आहे टेनिस क्रिकेट .in ची. सर्व गोष्टी टिपतात आणि अखेर हा पहा निराश चेहरा. फलंदाज बाद झाला केतन मात्रे, तो परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल विशाल निंगोट. विशाल शहाच्या बरोबरीने खेळ करायचा आहे. या टीम मध्ये 3 विशाल आहेत, विशाल मात्रे, विशाल निंगोट, विशाल शाह. हे साईन असतं विक्ट्रीचं. आणि आता पाहूया पहिल्या सामन्यामध्ये विजय हे सर्व विशाल मिळून देतात का. परंतु केतन मात्रे परतलाय, ही जमेची बाजू आहे टीम मुन्ना देसाई 11 साठी. मुन्ना देसाई यांचा संघ, जो संघ मैदानामध्ये खेळतोय. फैजल मुल्ला हे मॅनेजमेंट मध्ये आहेत या टीमच्या. एका गावातून त्यांनी एक खेळाडू निवडला, ही देखील चर्चा होऊ शकते. कारण ग्रामीण क्रिकेटला जास्त महत्व दिलंय मुन्ना देसाई यांनी नेहमीच त्यांच्या टीम मध्ये. ग्रामीण क्रिकेटर जे आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना सातत्याने संधी देत असतात मुन्ना देसाई आणि फैजलजी, जे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. एक वेगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते कॉमेंट्री टीमची देखील. तर आता या मॅच मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झालेले आहेत 23. आराब शेख बॉलिंग साठी, मॅन फ्रॉम बदलापूर. गोलंदाज सज्ज होतो, एक चांगला ऑलराऊंडर, बॅटिंग चांगली केली. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ वरून जातोय थोडासा बाजूला.
तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केले विशाल शहाने. टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. रन झालेले आहेत 24. अरब शेख बोटांची जादू नेहमीच पेश करतो. काही खोलवर टप्प्याचे बॉल टाकतो, काही बाउन्सर त्याच्याकडे आहेत. वाईड यॉर्कर साठी जाणला जातो. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे अरब शेखकडे. पाहूया या मॅच मध्ये तो कशी गोलंदाजी करतोय. विशाल निंगोट अरब शेख बॉलिंग साठी सज्ज होईल. विशाल निंगोट साठी लेफ्ट हँडेड बॅटर. विशाल निंगोट देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. यावेळेला एक चांगला ड्राईव्ह इथे दाखवलाय. स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना बॉल चाललाय पॉइंट मधून डीप मध्ये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. विशाल निंगोटला 2 धावा मिळतील. समजदारीचे क्रिकेट. टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मधून. माहितीये डगआउटला किती महत्व आहे एकेरींनी दुहेरीचं या मॅच मध्ये. कारण 72 रन चेस करायचे आहेत. एकाएकी फक्त मोठे फटके मारून विकेट फेकून रन होणार नाहीत. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळावं लागेल. मेरिटवर खेळ करावा लागेल. समोर आरफ आहे. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ वरून जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. तिथे सिंगल प्राप्त केली फलंदाज विशाल निंगोटने. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 27. रन करायचे आहेत 72. 6 षटकांच्या मॅच मध्ये 12ची सरासरी गाठायची आहे. हळूहळू सरासरी वाढली आहे. 12.86 म्हणजेच काय तर ऑलमोस्ट 13 सरासरी वाढली आहे. गोलंदाजी चांगली झाली आहे. यावेळेला स्लोअर वन होता परंतु मागे कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. श्याम चौधरीने हा बॉल अडवला. रॉक ऑफ टिमगर, वॉल ऑफ भादवड अशी अनेक नावं आहेत भिवंडीच्या अनेक खेळाडूंना. कॉट्रेल ऑफ भिवंडी, किरण पाटील ज्याने गोलंदाजी केली. आणि हे सर्व नावं जी आहेत ते आमचे ज्येष्ठ समालोचक मित्र सिद्दीक भाबे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. अनेक खेळाडूंना त्यांचं नामकरण तेच करतात. यावेळेला बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. त्याच्या डोक्यावरून विशाल निंगोटच्या बॅट मधून येतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. भव्य स्वागत. बॅकफुटला जात असताना मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑन होता. त्याची तबान बाळगता काय टायमिंग होतं. बॅटच्या मधोमध बॅटचा स्विंग पहा. हँड नाय कोऑर्डिनेशन पहा. जिथे फटका मारायचा होता तिथे डोकं किती स्थिर आहे पहा. बॉलवरची नजर पहा. हे सर्व काही या शॉट मध्ये दिसलं. आणि ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर असे फटके मारतात त्यावेळेला डोळ्यांचं पारणं आपोआप फेडलं जातं. प्रेक्षक आनंद घेतात. 34ला 2 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. टीम श्लोक आर्या 11, जेस डोंबिवली, दिनेश शेठ, हिरामन पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. जागृती स्पोर्ट्स हरीश पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी उल्लेख करेन. हा त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळत असताना मुन्ना देसाई 11च्या विरुद्ध हातखंब्याचे आहेत. मुन्ना देसाई हातकंबा वॉरियर्स या नावाने कित्येक वर्ष संघ त्यांचा नेहमीच खेळताना दिसला. आता मुन्ना देसाई 11 या नावाने त्यांचा संघ खेळतो या स्पर्धेमध्ये. स्मार्टनेट रायगड आणि भापकर नॉट 7 नेक्स्ट मॅच टॉस इथे जिंकलाय. बारामतीचा भापकर 11 नॉट 7 या टीमने गोलंदाजी निवडली आहे. 34 रन. शेवटचा बॉल. बॅटची वरची कडा घेतली आहे. मिड ऑन नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते. ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्डवर 35. 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. सामना कमालीचा रंगेल. आणि आता 18 बॉल मध्ये रन करायचे 37. 18 चेंडू 37 धावा. रिक्वायर रन रेट 12.33. 12.33च्या सरासरीने ते धावा करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजेच काय तर मॅच ऑन आहे. सामना असं नाहीये की थोडासा बॅकफुटला चाललाय संघ. अगदी बॅलन्स सामना. 50-50 चान्स. दोन्ही टीमला जी सरासरी पाहिजे होती त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय श्लोक आर्या 11, जेस डोंबिवली. दुसऱ्या बाजूला जी सरासरी इथे आपल्याला रोखायची आहे त्याचा देखील प्रयत्न सुरू आहे. कारण 3 ओव्हरमध्ये 35 केलेले आहेत. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही कुठला संघ सध्या हावी आहे, कुठल्या संघाचं सध्या पारडं जड आहे. तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पावर्ड बाय नामदार कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत साहेब. त्याचबरोबर स्ट्रॉंगली सपोर्टेड ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आहे असे आदरणीय किरण भैया सामंतजी उपाध्यक्ष आहेत MCA चे.
18 बॉल 37 धावांची आवश्यकता. हा पहा राजेश सोरटे गोलंदाजीसाठी आता सज्ज होईल. राजेश सोरटे याच्याकडे अनुभव आहे. राजेश सोरटे हा खेळाडू हे मैदान यापूर्वी गाजून गेलेला आहे. राजेश सोरटेने मालिकावीराची बाईक या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहे. मागील हंगामामध्ये किरण पवार त्या बाईकचा मानकरी ठरला. त्याच्या अगोदर राजेश सोरटेने कमालच केली होती. हे ग्राउंड गाजवलं होतं. तोच राजेश सोरटे आता गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँडेड बॅटर विशाल निगोट 4 बॉलमध्ये 10 रन केलेत. 250च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना यावेळेला थोडासा फ्रंट फुटला बाजूला केलं. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ मधून बॉल निघतोय डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आरफच्या माध्यमातून सिंगल प्राप्त केली विशाल निंगोटने. टीमची धावसंख्या 36. आता 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एक्झॅक्ट 36 धावा करायच्या आहेत. अर्ध काम संपलंय. इथून पुढे अर्ध काम पुन्हा एकदा करायचंय बॅटिंग करणाऱ्या संघाला. परंतु या धावा रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे टीम मुन्ना देसाई 11ला. विशाल शहा 8 रनवर खेळतोय. विशाल निंगोट खेळतोय 11 वर. स्ट्रायकिंग एंडला विशाल. गोलंदाज राजेश सोरटे. आज 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याचं कारण प्रेक्षकांच्या माहितीसाठी 5 टीम आहेत ग्रुप बी मध्ये. वेगाने टाकलाय बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये. बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच रन मिळताना दिसेल. राजेश सोरटे भरपूर चतुर चालाक असा गोलंदाज आहे. तेवढाच दमदार खेळासाठी तो जाणला जातो. बॉलवरची नजर त्याची घारी सारखी असते. क्रिकेटमध्ये 100% कमिटमेंट एफर्ट देऊन तो खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिप थोडीशी दूर आहे स्टंप पासून. तत्पूर्वी रन मिळताना दिसेल 1. सिंगल टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. एकेरी दुहेरी धावा देखील येत आहेत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता जाऊन पोहोचली आहे 38. म्हणजेच काय या 3 बॉल मध्ये राजेश सोरटेने जखून ठेवलंय टीम श्लोक आर्या 11 जेस डोंबिवलीला. 15-34. वेगाने टाकलाय बॉल हवेत आहे. मिड ऑन येतोय खाली. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. विकेट प्राप्त होते. विशाल शाह बॅक टू द पॅव्हिलियन. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स चुकीचं होतं. फटका मारल्यानंतर नजर वर गेली. त्याच्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालं. आतिश भांडेसाठी सोपा झेल होता. थोडासा कठीण त्याने केला परंतु त्याने अखेर तो झेल टिपला. परतलाय फलंदाज विशाल शाह. नवीन फलंदाज सिद्धेश वास्कर मैदानामध्ये जाईल. 38ला 3 अशी परिस्थिती. तर सिद्धेश वास्कर सध्या फलंदाजीसाठी जाईल. शून्यातून सुरुवात करायची आहे. स्टम्प विजन कॅम वेगवेगळे कॅम्प सध्या वापरले जातात. हाय डेफिनेशन कॅमेरा अंतर्गत टेलिकास्ट केलं जातं या स्पर्धेचं. राजेश सोरटेने 14 धावा खर्च केल्यात. 2 विकेट घेतलेले आहेत. ओहो काय बॉल होता. पडल्यानंतर खाली राहिलाय. स्क्वेअर कटचा प्रयत्न. बॉल समजण्या पलीकडे लगेच गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ही खासियत आहे राजेश सोरटेची. या क्रीडांगणावर तो नेहमीच येतो खेळण्यासाठी. ज्या ज्या वेळेला येतो मुन्ना देसाई 11 या टीम मध्येच तो येतो आणि खूप चांगली कामगिरी सातत्याने करत आलाय. आता मॅच पासून थोडस दूर चाललाय श्लोक आर्या 11 संघ. कमबॅक करावं लागेल. ऑन साइडला दिशा देत असताना बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. सिंगल इथे प्राप्त केली. ज्या विकेटची मी मगाशी चर्चा करत होतो केतन मात्रेची विकेट खूप महत्वाची ठरली या मॅच मध्ये. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 39. 3 फलंदाज बाद आहेत टीम श्लोक आर्या 11 चे. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये.
आणि 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. जुबेर सय्यद, चॅम्पियन स्पोर्ट्स, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. भवानी स्पोर्ट्स यांचा आभार. त्याचबरोबर TFB स्मार्टनेट चे सहबाज चिपळूणकर, ज्यांनी इंटरनेट प्रोव्हाइड केले या स्पर्धेसाठी. 1x बुक न्यूज आपले देखील आभार. आणि आता जाऊया मॅच कडे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. 33 फ्रॉम 12. चर्चा करतायत सर्व खेळाडू एकत्र येऊन एकमेकांबरोबर बोलतायत. हे 12 बॉल कसे टाकायचे आहेत, कोणते फलंदाज टीम कडे आहेत. परंतु जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. 35 मिनिट्स खूप महत्वाचे आहेत या स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक अंपायर कडे स्टॉप वॉच आहे. त्यांची नजर असते त्या वॉचवर. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव पूर्ण करणं गरजेचं आहे. आजच्या दिवसातला पहिला सामना, फर्स्ट मॅच तुमच्या समोर, जिथे 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम श्लोक आर्या 11 JS डोंबिवलीला. आणि हा स्टंप विजन कॅम्प तुमच्या स्क्रीनवर. अंपायर कडून कशा पद्धतीने लेग स्टंप, मिडल स्टिक, ऑफ स्टिकचा गार्ड घेतला जातो बॅटर कडून, हे दृश्य तुमच्या समोर या स्टंप विजन कॅम्पच्या माध्यमातून. आणि याच्यासाठी ही स्पर्धा नावाजली गेली आहे. अतिशय उच्च दर्जाचं टेलिकास्ट. tenniscricket.in, संतोष नाणेकर, गौरव सावंत, अक्षय चिबळे आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यांची लिस्ट येईल माझ्याकडे या संपूर्ण दिवसामध्ये, कारण कॅमेरामॅन भरपूर मेहनत घेतात. नंदन घरत आहे, शाहरुख आहे, कॅमेरामॅन देव आहे. ही जरी नावं पुढे येत असली तरी मात्र पडद्यामागचे हिरो अजून आहेत tenniscricket.in चे. काल मी कोल्हापूरचे माने यांना भेटलो, त्याच tenniscricket.in चे. ते देखील तेवढीच महत्वाची भूमिका पार पडतात. त्यावेळेला बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. चांगलं टायमिंग. सिद्धेश वास्करच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. षटकार. एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. 6 धावा मिळत आहे सिद्धेश वास्करच्या बॅट मधून. अवे फ्रॉम द बॉडी जरी खेळला असेल, थोडंसं दूरवरून शरीरापासून, परंतु जे टायमिंग पाहिजे होतं सिद्धेश वास्करच्या बॅट मधून ते मिळालंय. मॅन फ्रॉम भंगारपाडा, पनवेल परिसरातील आजूबाजूची गावं आहेत. भिंगारी असेल, भिंगारीचा कुणाल नाईक प्रसिद्ध आहे, तसाच सिद्धेश वास्कर. हा खेळाडू तेवढाच महत्वाचा आहे, कारण काय खेळला होता बिग बॅश लीग सुरत मध्ये हा खेळाडू. 70 प्रेझेंट ची स्पर्धा होती, तिथे देखील दमदार खेळ या खेळाडूने दाखवला. त्याच्यामुळे चर्चा असते या खेळाडूंची. गावदेवी गावठाण या टीम मध्ये देखील चांगलं योगदान दिलंय. आता मात्र तो खेळताना दिसतोय. श्लोक आर्या 11 डोंबिवली या टीमच्या दरम्यान, ज्या टीमला लक्ष्य पार करायचंय 72. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. श्रावण डोंगरे, थोडासा दबाव नक्की असेल. ला 3 अशी परिस्थिती. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर सिद्धेश वास्करच्या बॅट मधून. त्याच्यामुळे मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये. आता 11 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगला फटका पहिल्याच बॉलवर. एक खणखणी षटकार आलाय. मॅच विनर पाहूया कोण होईल या सामन्याचा. फलंदाज सिद्धेश वास्कर ने ठोकला एक षटकार. 3 बॉल मध्ये खेळतोय 7 वर. विशाल निंगोट यांनी देखील एक षटकार मारलाय, तो खेळतोय 12 वर. 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. श्रावण डोंगरेवर थोडासा दबाव. दुसरा बॉल पुल करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगला बॉल अडवलाय. थ्रो करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. थ्रो चांगला आहे विकेट किपरच्या हातात, परंतु 2 रन रोखू शकणार नाही. सिद्धेश वास्करच्या 2 धावा मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता रन करायचे 25. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 चेंडू 25 धावा. पहिला सामना रोमहर्षक स्थितीमध्ये चाललाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 9 आपल्या भेटीला आलाय. पर्व 9 यातच सर्व असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय ही स्पर्धा. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला टर्न करत असताना स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक 1 रन इथे मिळेल सिद्धेश वास्करला. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेत असताना रन झालेले आहेत
48, 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. विशाल निंगोट जुन्नर परिसराला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. म्हणजेच काय, तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात राहता, कोणत्या गावात राहता याला महत्व नसतं, परंतु रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करता, परफॉर्मन्स देता, त्यावेळेला तुमच्या नावाबरोबर तुमच्या गावाचा उल्लेख केला जातो. त्यावेळेला जे प्रेक्षक घर बसल्या कुठेतरी तुमचा सामना पाहतात त्यांना खूप बरं वाटतं की माझ्या गावातला खेळाडू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतोय. यावेळेला बॉल हवेत आहे, अगदी उंची गाठली आहे. अंतर किती, बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे आणि हा जातोय बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काय उंच गेलाय बॉल, जवळपास 10-12 सेकंद हवेत राहिल्यानंतर जीव थोडासा भांड्यात पडला असेल समर्थकांचा, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. त्यावेळेला सुटकेचा निश्वास सोडला या फलंदाजाने. विशाल निंगोट, त्याचा स्टान्स पहा, खेळण्याची पद्धत पहा, ताकद पहा. ऍक्शन रिप्ले, बॉल वर नजर, ताकद, षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, सिंगल इथे प्राप्त केली. लेफ्ट हँडेड बॅटर बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतात ते इथे स्पष्ट दिसतंय या फलंदाजीमध्ये. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 55. 3 फलंदाज बाद. या जगात प्लेयर्सची कमी नाही. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. आणि आता पाहूया या सामन्याचा मॅच विनर कोण, कुठला खेळाडू ही स्पर्धा गाजवेल, आजचा दिवस, आजची रात्र गाजवेल, हे पाहायचंय. सिद्धेश वासकर खेळतोय 10 वर. रन झालेत 55. सिद्धेश तयार. लेग स्टंपवर टाकलाय बॉल. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. अब तक 56. नाना पाटेकरचा एक प्रसिद्ध चित्रपट आला होता, अब तक 56. एका टीमचं एन्काउंटर नक्की होईल, परंतु ही स्पर्धा लीग स्टेज मध्ये खेळवली जाते, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा संधी आहे. पराभूत झालात तरी देखील संधी मिळेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल मात्र स्टंप वरून गेलाय असं पंच सांगतायत, त्याच्यामुळे हा येतोय डॉट बॉल. रन झालेले आहेत 56. शेवटच्या 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 16 धावा. सहा बॉल 16 रनची आवश्यकता. विशाल निंगोट खेळतोय 19 रनवर. 6 बॉल मध्ये 10 रन केले सिद्धेश वासकरने. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला श्रावण डोंगरेने, परंतु अजूनही 6 बॉल आणि 16 रन करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिला सामना रंगतदार होतोय. मगाशी जसं की जेडीनी सांगितलं होतं कॅप्टनने की आम्ही 60च्या आसपास रन करण्याचा प्रयत्न करू, परंतु त्यांनी 72 केले स्कोअरबोर्डवर. आणि 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 56 रन झालेले आहेत टीम श्लोक आर्या 11चे. आता 6 बॉल मध्ये 16 धावा त्यांना करायच्यात. क्षमता आहे विशाल निंगोटकडे, आहे क्षमता आहे सिद्धेश वासकरकडे, परंतु या रन चेस होतील का? या क्रीडांगणावर लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन पाहिजे. हवेचा प्रवाह कुठल्या दिशेला आहे, हा फुलटॉसचा बॉल किती टायमिंग केल्यानंतर कशा पद्धतीने ट्रॅव्हल होईल याची माहिती, याचा अंदाज ज्यावेळेला एखादा बॅटर एखादा फलंदाज घेतो, अगदी त्याच अंदाजाने तुम्हाला खेळ करायचा आहे. वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात की पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात की दक्षिणेकडून उत्तरेकडे, याची माहिती तुम्हाला पाहिजे. फुल टॉस चॅम्पियनशिप हा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. 24 कॅरेट खरा सोना. यावेळेला ड्राईव्ह करत असताना काय फटका आहे, कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना भारताचा दादा प्रिन्स ऑफ बेंगॉल सौरव गांगुलीची आठवण करून दिली या फटक्याने. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आता 5 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. 5-15 हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी आलाय सिद्धेश. बोलो तयार. यावेळेला स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर बाहेर चाललाय आणि हा खेळाडू स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे. जरी त्याची उंची लहान असली तरी कीर्तिमान आहे.
शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये देखील चांगला खेळ त्याने दाखवलाय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नेहमीच गाजवली. मगाशी त्याने सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये, वी क्रिएट चॅम्पियन ही टॅगलाईन आहे, ती महत्वाची आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल डिलिव्हर्ड करत असताना महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक प्रज्योत अंबिरे आणि त्याच्यानंतर जर आवाज कुठला खेळाडू काढत असेल त्याच्या मुखातून, त्याला ग्रंटिंग साऊंड म्हटलं जातं, तर तो हा खेळाडू आहे. जेडी. 3 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. भरपूर मोठ्या संख्येने आमच्या नवी मुंबईचे प्रेक्षक आलेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विनय ठाकूर आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार आपल्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये स्वागत आहे. यावेळेला बॅटची कडा घेतली, चांगला बॉल, टाळ्यांचा गजर करतायत मुन्ना देसाई 11 टीमचे समर्थक. फलंदाज विशाल निंगोट इथे बाद होईल का तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेण्यात आली आहे? तोच निघालाय, तर फलंदाज निघालाय, त्याच्यामुळे फलंदाज बाद आहे. तरी देखील चेक केलं जात आहे. हा जो आमचा मित्र परिवार सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात, या सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. बॉल हातात आल्यानंतर स्टंपचा वेध इथे घेतला. यस, योग्य निर्णय आहे. तो विशाल निंगोटला देखील माहिती होतं की तो आउट आहे आणि त्याचमुळे तो चालत सुटलाय. बॅटर आउट. आता सामना सोपा झालाय. गोलंदाजी करणारा संघ मुन्ना देसाई 11. चेहऱ्यावर स्माइल असेल मुन्ना देसाई यांच्या, चेहऱ्यावर स्माइल असेल फैजल मुल्ला यांच्या, कारण या दोघांनी हा संघ बांधला. प्रत्येक खेळाडू निवडला, गावातल्या खेळाडूंना, ग्रामीण क्रिकेटरला संधी दिली आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी याच्यासाठी तर जाणली जाते. ही टॅगलाईन का ठेवली आहे, वी क्रिएट चॅम्पियन, ही त्याच्यासाठी आहे. 2 बॉल मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. महेंद्र मागे फिनिशर आहे भिवंडीचा, परंतु रन थोडेसे जास्त पाहिजेत. हा खेळाडू महेंद्र मागे कित्येक वेळेला असे आव्हान स्वीकारतो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारतो. आता पाहायचं आहे 2 बॉल मध्ये 14 पाहिजेत, किती मारेल. कमी गतीने टाकलाय पहिलाच बॉल, पिकअप शॉट, बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरून, षटकार. थँक्यू डीजे. हेच जर समीकरण 2 बॉल मध्ये 12 असतं ना, तर मी बोललो असतो की हा खेळाडू फिनिशर आहे. आणि मी जसं सांगितलं फिनिशर आहे, त्याने पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला. आता 1 बॉल 8 रन करायचे आहेत. एखादा खराब बॉल मॅच मध्ये आणू शकतो. पुन्हा एकदा बॉल हवेत मारलाय महेंद्र मागेच्या बॅट मधून, बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि 1 रनने हा सामना जिंकलाय टीम श्लोक आर्या 11 जेस डोंबिवलीने. म्हणून मी उल्लेख केला 2 बॉल मध्ये जर 12 पाहिजे असते ना, तर हा फिनिशर आहे. अगदी तसा खेळ केला मॅन फ्रॉम वाशेरे भिवंडी महेंद्र मागे. नाराज असेल, परंतु 1 रनने हा सामना इथे जिंकलाय श्लोक आर्या 11 ने. वेल प्लेड बॉयज. थँक्यू डीजे. तर टीम मुन्ना देसाई 11 ने हा सामना जिंकलाय 1 रनने आणि हा सामना पराभूत झालाय श्लोक आर्या 11. तर अभिनंदन. महेंद्र मागे याने खूप चांगला खेळ दाखवला. 12 रन केले 2 बॉलमध्ये. 2 बॉलमध्ये 14 करायच्या होत्या, परंतु महेंद्र मागेने मन जिंकली प्रेक्षकांची आणि हा सामना मुन्ना देसाई 11 या संघाने जिंकलेला आहे 1 धावेने. महेंद्र मागेने रन केले 12, सिद्धेश वास्करने रन केले 11, परंतु मध्ये जो डॉट बॉल आला आणि एक जी विकेट आली जयदीपच्या ओव्हरमध्ये, तिथून या सामन्याला कलाटणी लाभली. तर दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. पहा महेंद्र मागेचे हे 2 सिक्सेस, एक मिड विकेटला ठोकला आणि त्याच्यानंतर दुसरा षटकार त्याने मारला. ही खासियत आहे महेंद्र मागेची. फिनिशर ऑफ भिवंडी त्याला असंच म्हणत नाही. चला एक वेळा नजर टाकूया स्कोर बोर्ड कडे. रन मुन्ना देसाई 11 ने या मॅच मध्ये केले होते 71. 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि त्याच्यामध्ये राजेश सोरटेने रन केले 24, आरपने रन केले 23, श्रावण डोंगरेने रन केले 12 नाबाद. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ज्यावेळेला पाठलाग करण्यासाठी आले विशाल निंगोट 20, केतन मात्रे 17,
महेंद्र मागे 2 षटकार, 12, सिद्धेश वास्कर 11 आणि हा सामना बरोबर 1 रनने जिंकलाय मुन्ना देसाई 11 या संघाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल राजेश सोरटे यांना. बॅटिंग मध्ये रन केले 24 आणि गोलंदाजीमध्ये 2 ओव्हर 15 धावा 2 विकेट. तर राजेश सोरटे ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. आता प्रेझेंटेशन साठी जाऊया अभिजित गोडबोले सर यांच्याकडे. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू.